मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत आणि तयारी सुरू केली आहे। 26 तारखेपासून मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू होत आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। 26 डिसेंबर, 27, 28 आणि 29 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। विधानसभा निहाय बैठकात उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेतील। मुंबई महापालिका हे आता शिवसेनेसाठी शेवटचा सगळ्यात मोठा गड आहे, जो राखणं शिवसेनेसाठी करो या मरो सारखी परिस्थिती आहे आणि त्या दृष्टीनं सगळी ताकद पणाला लावून शिवसेना या नियोजनासाठी आता तयारीत उतरली। चेतन सावंत आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। चेतन, नक्कीच प्रसन्न सर, आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आशियातली सगळ्यात महत्त्वाची अशी मुंबई महानगरपालिकेकडे पाहिलं तर आणि याच महानगरपालिकेच्या येणाऱ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये निवडणुका देखील लागणार आहे। या निवडणुकीची तयारी सर्वपक्षीय करताना पाहायला भेटत आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरंच एक मोठं चॅलेंज असेल, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या हार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने दिलेला कौल हा पाहता ठाकरेंची शिवसेना ही आता ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळत आहे। 21 डिसेंबरला जी विधानसभा निहाय निरीक्षक म्हणून जी बैठक झाली होती, त्यांचे निरीक्षक नेमले होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, त्या नेत्यांनी जो अहवाल सादर केला होता, या अहवालानंतर आता उद्धव ठाकरे यांनी या अहवालासंदर्भातला आढावा देखील घेतला आणि त्यानंतर आता डिसेंबर 26, 27, 28, 29 असे सलग 4 दिवस मुंबईतील पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल आणि मुंबई शहर असेल अशा विभागांमधील विभाग प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल अशा पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। खरं तर या सगळ्या बैठकींमध्ये आपण पाहिलं असेल, पहिलं लोकसभा निवडणुका लागल्या, त्याचे निकाल लागले, त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या, त्याचे निकाल लागले। मात्र विधानसभा निवडणुकींचा जो निकाल आहे तो अजूनही पसनी पडलेला पाहायला मिळतो आहे आणि यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आहेत। काही जो आढावा घेतला आहे, निरीक्षकांनी जो अहवाल सादर केला होता उद्धव ठाकरेंना, तो त्या अहवालानुसार असं देखील म्हटलं जातं आहे की येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या निवडणुका स्वबळावर लढाव्या असं सर्व पदाधिकाऱ्यांचं, नेतेमंडळींचं म्हणणं आहे। आणि या अनुषंगाने ह्या ज्या बैठका आहेत 4 दिवसीय 26, 27, 28 ह्या ज्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत, या बैठकातून नेमकं उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेते आहे, पुढे होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रसन्न, धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।